मी इथून सुटलो ना त्यानंतर त्या खाकीवाल्याला नाही सोडणार मी. त्यानंतर मला जन्मभर उपाशी राहावं लागलं तरी चालेल. तू खा आधी. तुम्ही पण खा ना, उपाशी आलात ना तुम्ही. हा तू खाते. चला निघायचं. त्याले आत आहेत खाईल तो. नको श्रीरंग भाऊजी, नको. हे बरोबर नाही. कोणी बघितलं तर, कोणी बघितलं तर, कोणी बघितलं तर. स्वप्न म्हणू की सत्य, की सत्यात उतरलेलं स्वप्न. या लाजण्याला कशाची उपमा देऊ? स्वर्गीय सौंदर्य आहे हे. ईशा, नको श्रीरंग भाऊजी, नको. हे बरोबर नाही. कोण बघितलं तर? ज्यात काय बरोबर काय चुकीचं याचं भान राहत नाही त्याला नशा किंवा प्रेम म्हणतात. हो ना, खरंय. नाही, अजून आला नाही खेळून. एकदा खेळात रमला की रमला. हो. जरा बेल वाजते, मी बघते, नंतर करते. बाय. आले. नमस्कार. तुम्ही? मला अगदी थोडा वेळ बोलायचं होतं तुमच्याशी. या ना. प्रथमेश नाहीये घरात, खेळायला गेलाय. उशीर होईल त्याला.
पण मी प्रथमेशला भेटायलाच आले नाहीये. नाही तसं नाही, म्हणजे कधी कधी आपल्याला जसं वागायचं नसतं तसंच आपण वागतो, कारण तेव्हा पण मन आणि मेंदू दोघांचंही ऐकत असतो. तुमचं काहीसं तसंच झालंय. हो, आई म्हणून तुमचं मन एक सांगतंय आणि प्रथमेशची आई म्हणून मेंदू एक सांगतोय. शेवटी आई आहात. पण आज मी इथे जो विचार करून आली आहे तो आई म्हणून, पण मनीषाची नाही, प्रथमेशची. म्हणजे हेच की आज आपल्याला कळलंच नसतं की प्रथमेश म्हणजे मनीषा आहे तर प्रश्नच नव्हता. पण गोंधळ तिथे सुरू झाला जिथे नसलेल्या मनीषाला मी प्रथमेशमध्ये पाहायला लागले. माझ्या मनीषाला देवाने नेली. त्यावेळी मी खूप चिडले, पण शेवटी मला ते मान्य करावंच लागलं. पण तुमचं तसं नाहीये. माझ्यामुळे प्रथमेशला मला तुमच्यापासून दूर करायचं नाहीये. नाही, हे बघा मनीषाची आई, डोळ्यासमोर असून सुद्धा आपलं मूल आपलं नाही याचं दुःख काय असतं हे मलाही माहिती. जाऊ दे. हा खाऊ आणला प्रथमेशसाठी, तो द्या त्याला. मग आता पुण्याला? नाही, मी पुणे सोडून चालले, कायमचं, खूप लांब. आता प्रथमेशमधल्या मनीषाला मुक्ती मिळाली की मी येईन, नवीन ओळख करून घ्यायला. येते मी. सांगतोय तेवढा ऐका. तुम्हीच कधीपासूनचे बोलून राहिले राव. तुमच्या भल्याचं सांगतोय. हा, आणि मी भल्याचंही एकदाच सांगतो, नंतर भलं बुरा बघत नाही मी. हा. माफ करा शास्त्री साहेब, काय आहे, लई काम असते तो. सगळ्यांच्याच भल्याचा विचार करायला लागतो. कामाचं बोलूया. आता आम्ही काय बोलणार तुम्ही बाळशास्त्रींबद्दल. त्यांले लई जवळचे होता म्हणे तुम्ही. हो, बर. या बाईनं मारलं म्हणे त्यांनी. हे तिचं स्केच. पाहिलं होतं का कधी? नाही. हा, मी पण विनोदीचे राव. स्केच आत्ताच काढलंय हो. मला विचारायचंय, या बाईले पाहिलं होतं का कधी? नाही. नक्की? नक्की म्हणजे? असं होतं हो. रोज येणारी बाई नसल, एखाद्या वेळी कधीतरी. इन्स्पेक्टर.
हे बघा, तुम्हाला वाटेल संशय घेतोय, घ्यावा लागतो. श्रीमंत लोक बाई म्हणजे स्टॉप इट. जस्ट स्टॉप इट. माझ्या काकाचा कुठल्याही परस्त्रीशी काहीही संबंध नव्हता. बर, मग कसे होते तुमचे काका? कसे म्हणजे? म्हणजे स्वभावानं कसे होते? चारित्र्य संपन्न. हा एकच शब्द पुरेसा आहे त्यांच्यासाठी. मी खात्री देतो तुम्हाला, मी कुठेही बोलणार नाही बाळशास्त्रींच्या वैयक्तिक आयुष्याविषयी किंवा एखाद्या स्त्रीविषयी. याआधीच तुम्हाला सांगितलंय, माझ्या काकाचा कुठल्याही परस्त्रीशी काहीही संबंध नव्हता. पुन्हा पुन्हा माझ्या काकाच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून तुम्हाला कोणी मिळणार नाहीये. अशा प्रकारे माझ्या काकाला बदनाम करण्याचा प्रयत्न केलात तर मलाही कायदेशीर ऍक्शन घ्यावी लागेल. अरे वा, कायदा लय कळतं तुम्हाला. तुमची चौकशी झाली असेल तर निघून या, भेटू परत. बायकोशी भांडून आलेली दिसते. फोन उचल तनिष्का, फोन उचल. का उचलत नाहीये ही? काय करते, कुठे जाते, सगळा हिशोब हिला द्यायचा. पण ही करेल ती पूर्व दिशा. नक्की काहीतरी शिस्त आहे माझ्या नकळत. ठीक आहे. चल तनिष्का, फोन उचल. काळाच्या पुढच्या गोष्टी करता येतात हिला. एक साधा सेलफोन घेता येत नाही. काय तर म्हणे प्रायव्हसी, स्पेस हवी. हिच्यातून का अशी वागते माझ्याशी? लेखा, दी तू जागी आहेस अजून? इतक्या रात्री कोणाला फोन करतेस? एक एजंट आहे अगं. मी जॉबसाठी सांगितलं होतं तिला, तर ती कालपासून फोनच उचलत नाहीये माझा. म्हणून म्हटलं जरा उशिरानेच करूया, म्हणजे निदान झोपेत तरी फोन उचलेल ना ती. काय नाव? जास्मिन. तू काही पैसे वगैरे दिले होतेस तिला? नाही नाही. मग देऊही नकोस. तुझ्या जॉबचं मी बघेन. तिचा नंबर दे मला, मी करीन तिला फोन. तुला कशाला हवाय तिचा नंबर?
आय मीन अगं तू नको काळजी करूस, तीच करेल हवं तर आता फोन. हां म्हणजे तिला सुद्धा गरज आहे ना, करेल तिला हवं असेल तर मध्यरात्री सुद्धा. ठीक आहे, मग करेल ती फोन. उगाच मध्यरात्री तिला फोन करून तुला गरज आहे असं भासवू नकोस. चल झोपायला. चल. हा मी येते, तू जा. येते ना दी. लेखा येतेस ना? आले. अहो इकडे या ना. आपल्या सोहळ्याचे फोटो किती छान आलेत ना, परत परत बघावेच वाटतंय. खरंच दृष्ट लागेल असं कुटुंब आहे आपलं. आणि स्वप्नील, डॉक्टर विराज सामंत किती आपल्यातलेच असल्यासारखे वाटतंय. नुसतं होऊन काय करतात, थोडा वेळ या ना फोटो बघायला. मला नाही पाहिजे फोटो आत्ता. आदिनाथ काय झालंय तुम्हाला? सारखी चिडचिड होतीये तुमची. बरेच दिवस बघतेय मी. काय लपवताय माझ्यापासून? मी नाही. पोलीस स्टेशनमध्ये काही झालं का? अभिमान संबंधी किंवा ऑफिसमधलं काही टेन्शन आहे का? नाही, तसं काही नाही. असं होऊच शकत नाही. आदिनाथ, तुम्हीच मला म्हणाला होतात ना, आपलं नातं फक्त नवरा बायकोचं नसून त्याही पलीकडे जाऊन मैत्रीचं आहे. मग तुमच्या मनात काय आहे ते सांगा ना मला. तुझे फोटो बघून झाले असतील तर मी थोडं काम करू प्लीज. किती खोटं वागतेस तू शुभ्रा. आणि मलाच विचारतेस की मी काय लपवतोय.